नसून राहिलं असं लावगड्या वा मैं इतनी सुंदर हूं मैं क्या करूं. या फुलाने माझं सौंदर्याची हे का म्हणते त्याला वाढवलंय का काय. फुलच माझ्यापेक्षा उठून दिसत आहे. हॅलो हाय नमस्कार, कसे आहात तुम्ही. मजेत आहात ना. मी सोनू आसवाले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली व्लॉग. तर तुम्ही कशा आहात नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, हसत राहा, खेळत राहा आणि नवनवीन व्लॉग नेहमी बघत राहा. तर आज सकाळी मला एक न्यूज मिळाली, ती खूपच अत्यंत धक्कादायक होती. ती तर सगळ्यांना माहीतच झाली असेल. तर ती न्यूज आहे अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ती घटना ऐकून मला इतकं वाईट वाटलं की मला असं वाटलं की आज जीवनाचा काही नेम नाही. आज आहो तर उद्या नाही. म्हणूनच म्हणते आपण आपल्या शरीराचा, आपल्या कोणत्याही गोष्टीचा अभिमान करायला नको. कारण आपण आज आहो तर उद्या नाही. कोणती वेळ कशी येईल सांगता येत नाही. आणि आपल्याला आजचा दिवस दाखवला तर तो भरभरून जगा. उद्याचा विचार करू नका. कारण उद्या काय होईल हे सांगता येत नाही. आपल्या जीवनाचं तसंच आहे. म्हणून प्रत्येक दिवस हा आनंदाने जगायला शिकायला हवं. आपण नेहमी आपल्याकडे जे आहे त्याच्याकडे लक्ष न देता दुसऱ्याकडे काय आहे त्याचा जास्त विचार करत असतो. आपल्याकडे ज्या वस्तू आहे त्याच्यापेक्षा आपल्याला दुसऱ्यांच्या वस्तू खूप जास्त आवडते. तसंच आहे. आपण आपल्याकडे जे काही आहे त्याच्यातच समाधान मानावे आणि दुसऱ्याकडे कितीही असो पण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. कारण माणसाचा लोभ कधी सुटत नाही. आपल्याला आज जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त हवंच असतं. पण आपण काही घेऊन जातो का? काहीच घेऊन जात नाही. म्हणून आपल्याकडे जे आहे त्याच्यातच खुश राहण्याचा प्रयत्न करत राहा. आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून कोणालाही दुःख होऊ नये असं वागायला हवं. आणि कदाचित आपल्याला कळत नकळत दुसऱ्यांना दुखावलं असेल तर नक्की माफी मागत जा. माफी मागितल्याने काही लहान मोठं होत नाही. लहान असलं तरी आपण माफी मागू शकतो आणि मोठं असलं तरी माफी मागू शकतो. या घटनेत तर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. ती म्हणजे अजितदादा पवार यांचं एवढं दुःखद निधन झालं. मला तर खूप वाईट वाटलं. कारण कोणावरही अशी वेळ येऊ नये. पण आपल्या जे लिहून असतं ना ते होतेच असं म्हणतात आणि ते तसंच घडलं. जे कोणी माझा ब्लॉग पहिल्यांदा पाहत आहे त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि माझं काही चुकत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगत चला. झाली दुपारची वेळ. तर मी जेव्हा फ्रेश झाली, अंघोळ वगैरे झाली होती आणि मी आता म्हटलं आपले जे काही आता तयारी वगैरे करते आणि फ्रेश होते. बाबांचे एक फ्रेंड आले तर त्यांनाच मी इथं त्यांच्यासाठीच इथं नाश्ता बनवत आहे. कारण ते खूप दिवसाचे आले होते आणि त्यांना असं पाठवणं काही मला योग्य वाटलं नाही. तर बाबा मला म्हणायला लागले की दुपारचा काहीतरी नाश्ता बनव. तर त्यांच्यासाठीच मी इथं कांदे भाज्याचा प्लॅन बनवला आहे. तर त्यांच्यासाठीच मी इथं आता बेसन, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा चार मी कांदा कापलेलाच आहे आणि त्याच्यामध्ये बेसन टाकून आपला बारीक चिरलेला कोथिंबीर हे सगळं टाकून 3 मिरची टाकले आणि फक्त आता चवीसाठी इथं मी थोडंसं मीठ आणि थोडासा सोडा टाकला आहे. कारण सोड्याने याला चांगले क्रिस्पीनेस येतं ना, म्हणून सोडा टाकला आहे. थोडंसं जास्त नाही टाकला, थोडासा टाकला आहे. त्याच्यानंतर इथं मी कापत आहे मिरची पण टाकली आहे. इथं मी बारीक बारीक भजे काढून घेईल. तर माझ्या हाताने थोडंसं गडबडीत, कारण बाबा ते नाही म्हणत होते त्याच्यामुळे बाबा म्हणाले की लवकर कर. तर त्या गडबडीमध्ये माझ्या हातून थोडीशी मोहरी सांडली. कारण माझ्या हातून होतंच, कारण गडबडमध्ये आपल्या हातून काही ना काहीतरी चुका होतच राहते. इथं मी त्याला सगळं चांगलं भिजवून घेईल. भिजवल्यानंतर बारीक बारीक त्याचे भजे काढेल. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने करता नक्की कमेंटमध्ये सांगत चला. तर मी तर छानपैकी भिजवून घेईल, चांगलं त्याला एकजीव करून घेईल. त्यानंतर मी तर टेस्ट करेल का मीठ वगैरे तिखट तर टाकलंच नाही. मीठ वगैरे कसं झालं आहे ना कसं नाही ते मी थोडंसं याचं चव घेऊन पाहिल, मला सवय आहे. मग चव घेतल्यानंतर मी म्हणजे थोडंसं टेस्ट करून बघितलं. त्याच्यानंतर इथं टाकत आहे बारीक बारीक भजे. कारण बाबांनी मला पहिलं सांगितलं होतं की मोठे नको करू, छोटे छोटे टाईपचे टाक म्हणून. तर इथं मी टाकत आहे. कारण माझ्या हातून कधी कधी सोडा टाकल्याने जास्त फुगतं ना, आपण टाकतो बारीक बारीक पण ते तळल्यानंतर मोठे मोठे होऊन जाते. पण मोठे काही चांगले वाटत नाही, म्हणून इथं मी बारके बारके टाकत आहे. तर आमच्या घरच्यांना पण भजी खूप आवडते. तर इथं त्यांच्या बापाच्याच फरमाईशने तर त्यांच्या फ्रेंड्ससाठी बनवत आहे. म्हणजे ते काकाजी खूप दिवसाचे आले ना, तर चला म्हटलं त्यांना पण बाहेर गाऊन आले म्हटलं तर चला त्यांच्यासाठी नाश्ता बनवू म्हणून इथं करत आहे. तर इथं झाला आपला नाश्ता रेडी. तर इथं वैशू नेऊन देत आहे त्यांना बाहेर. तर मी बाकीचे काढत आहे कारण त्यांना डबल पण द्यायचे होते, म्हणून मी काढत आहे. तर वैशू आपली त्यांना नेऊन देत आहे. तर इथं आमचे
सोबत फन पण चालू आहे. आम्ही कॅमेरा चालू केला की थोडंसं फन करत आहे इथं. तर ते बाहेर हॉलमध्ये बसून आहे तर त्यांना देत आहे. त्यानंतर मी आमच्या दोघीसाठी पण काढून घेतले कारण दुपारची वेळ झालीच होती. आम्हाला पण भूक लागली होती दुपारची. तर आता आम्ही इथं मी मोजून दोघींना पण काढत आहे. जे जोक्स आहे तर आता दोघींना पण मी थोडं काढलं आणि आता आम्ही दोघी पण खाणार आहोत. कारण मुलं तर स्कूलमध्ये गेले होते, मुलं तर काही होते नव्हते. तर आम्ही दोघी मिळून खात आहे. तर कसे झाले असं विचारल्यानंतर वैशू म्हणत मस्त झाले कारण छान झाले होते. तर इथं दोघी पण बसून आता करत आहे नाश्ता. कारण नाश्ता झाल्यानंतर पसारा पण खूप राहिला होता, तो पण क्लीन करायचा आहे. तर आता दुपारचे 3-3:30 झालेच होते. तर चिराग आला आहे. तर इथं चिरागची पण सुट्टी झाली आहे. तर चिराग आला तर चिरागला मी फ्रेश व्हायला सांगितलं. मग त्याला पण थोडेसे काढून देईल. तर इथं बनवला मी चाय. तर मी काळा चाय घेते. तर इथं काळा चाय आणि वैशूसाठी पांढरा चाय, दोघींसाठी पण आता दुपारचा चाय पाणी नाश्ता करू म्हटलं तर दोघींनी पण घेत आहो इथं. काय केलं, काय बनवलं चिराग? अरे वा, माझ्यासाठी माझ्यासाठी बनवलं. वा, खूप क्यूट, खूप क्यूट. मग तुझ्यासाठी एक छानसं गिफ्ट. बघा चिरागने काय बनवलं. दोघीसाठी बनवलं होतं ना. थँक्यू. आता मी कुठं लावू हे? इथं लावू का? इथं लावू का? कुठं लावू मी? कुठं लावू? लावून दे. नाही समोर लाव. मागं दिसणार नाही ना. नाही इथं लाव, इथं कानाला लाव, कानाला इथं लाव. असं लाव गड्या, असं लाव गड्या. हा चाचीनं तरी बरोबर लावलं. माझ्या केसात दसून राहिलं. असं लाव गड्या. वा, मैं इतनी सुंदर हूं, मैं क्या करू. या फुलाने माझं सौंदर्याची हे काय म्हणते त्याला वाढवले का काय. फुलच माझ्यापेक्षा उठून दिसत आहे. वा किती सुंदर. तसं आहे केसाला लावणे म्हणते ना. काय नाही मुलांनी. हो हो ते ठीक आहे. थँक्यू चिराग, थँक्यू. माहित नाही तेवढं माहित नाही पण असं म्हणते ना. मला त्याचं माहित नाही रिझन. बघू. हे फुल हे देवाचं फुल असते. हे देवाला वाळायचं असते ना म्हणून असं. आता आपल्याला काही तेवढं माहित नाही. जगन्नाथ बाबाचे फुल. हा आपल्याकडे याला आम्ही तर जगन्नाथ बाबाचं फुल म्हणू. जगन्नाथ. तुम्ही? जगन्नाथ. आम्ही पण आमच्या इकडे आम्ही तेच म्हणू याला. तर याला सदाफुली म्हणते. खरं तर याचं नाव सदाफुली आहे कारण हे कोणत्याही सीझन मध्ये फुलते ना म्हणून याचं नाव सदाफुली आहे. पण आम्ही याला कोणतं रे जगन्नाथ बाबाचं फुल म्हणतो. पा आम्ही पण नाश्ता केला, पाहुणे पण नाश्ता करून गेले आणि बघू शकता पसारा किती निघलाय. बघा किती सारा पसारा निघलाय. तर आता हा सगळा पसारा मला व्यवस्थित ठेवावा लागेल. आणि मगाशी मी भजे करता करता माझ्या हातून मोहरी सांडून गेली पूर्णी. बघू शकता पूर्ण मोहरी सांडली. जर ही मी जमा करत बसली असती तर झालं नसते. आणि बाबा आमचे गडबड करत होते कारण पाहुण्यांना जायचं होतं ना. तर मी हे भरत बसली असती तर उशीर झाला असता. म्हणून मी म्हटलं नंतर भरते. पहिलं मी त्यांना पाहुण्यांना नाश्ता करून देते. त्यांना पहिलं मी नाश्ता दिला करून आणि मला नंतर भरते. तर बघा ते राहूनच गेलं काम. मी पण नाश्ता केला, सगळं झालंय पण ते राहिलं. तर चला मग आता मी सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं ठेवून देते. हे बघा आता आपलं हे तेल पण भज्याचं उरलेलं तेल पण मला व्यवस्थित ठेवायचं आहे. सगळं सगळं जसाचं तसं आहे. कारण हे करत बसले असते तर तिथं लेट झालं असतं ना म्हणून मी जशाचं तसं ठेवलंय. चला आज मी आंघोळ केली छान छान पण आज काही मी तयारी केली नाही कारण माझं व्हायच्या मी थोडेसं जशी मी फ्री झाली तसे बाबांनी फोन केला की पाहुणे आले तर तू नाश्ता बनव म्हणून. मी स्वतःला काही आज पावडर पण लावली नाही, काही पण काहीच केलं नाही. आज जशी होती तशीच मी आपल्या कामाला लागली. तर आज विदाऊट म्हणजे काहीच पावडर पण नाही लावला चेहऱ्याला. तर असंच चला असं तर राहतेच नेहमीच राहते माझं. तर चला मग मी आता हे सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं ठेवून देते. इथं करत आहे मी ओटा क्लिनिंग कारण मग अशी जे काही मी भजी वगैरे बनवले होते तर त्याच्यामुळे खूप सारा मेस निघाला होता. तर त्याच गोष्टी मी जिथल्या तिथे ठेवत आहे. कारण आपण कोणतीही गोष्ट केल्यानंतर खूप सारा मेस निघतो. तिथं मग अशी माझ्या हातून मोहरी पण सांडली होती ती पण आता मी जमा करत आहे. कारण हे बारीक बारीक खूप वेळ लागतो ना म्हणून मग इथं व्यवस्थित जमा करत आहे. पसारा पण भांडे पण भरपूर निघले होते. तर माझ्या घरची चायपत्ती पण संपली होती, ती पण डब्यात भरायची होती, ती पण आता इथं भरून ठेवत आहे. कारण एकाच वेळी सगळा मी पसारा काढून घेत आहे. तुम्हाला माझं जे मगाशी जे काही सांगितलं ते माझं वैयक्तिक मत होतं. तर तुम्हाला माझं मत कसं वाटलं, बरोबर वाटलं की चूक वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. प्रत्येकाला आपलं मत असतेच, त्यासारखंच मी आपलं स्वतःचं मत सांगितलं आहे. तर आपण कधी आपल्या सौंदर्याचा, आपल्या ताकदीचा म्हणा, आपल्या पैशाचा किंवा आपल्या कोणत्याही गोष्टीचा
गर्व करू नये, कारण गर्वाचे घर कधी खाली होते काही सांगता येत नाही. म्हणून आपल्याकडे जे आहे त्याच्यातच खुश राहा आणि दुसऱ्याकडे जे काही आहे त्याच्यात ते खुश राहते. त्यांच्याकडे जे काही आहे त्याचा लोभ माया करून काही उपयोग नाही, कारण आपल्याकडे जेव्हा यायचं असेल तेव्हा येतच राहते. तर बघा, तुमच्यासोबत बोलता बोलता माझा ओटा पण क्लीन झाला आहे, त्याबरोबर दूध पण गरम करून ठेवलं आहे आणि सगळेच कामं झाले आहे आता माझे. तर इथं दूध पण गरम करून ठेवत आहे. कोण दिवस येई कसा कोण जाणतो, असं तर गाडगे महाराजांनी सांगितलंच आहे. त्याचप्रकारे उद्या काय होईल हे सांगता येत नाही, म्हणून आपण सगळ्यांसोबत प्रेमाने आपुलकीने वागायचं. बाकीच्या गोष्टी तर होतच राहते. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद. आणि कमेंट करायला विसरू नका.